विधान परिषद उपचुनाव को लेकर राजनीतिक गलियारों में बयानबाजी का दौर जारी है। इसी पृष्ठभूमि पर राज्य मंत्री आशीष जायसवाल ने यवतमाल विधान परिषद उपचुनाव में शिवसेना उम्मीदवार को लेकर अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करते हुए महाराष्ट्र में महायुति की जीत का दावा किया है। आगे जायसवाल ने महायुति के मतदाता अधिक मात्रा में होने की बात करते हुए कांग्रेस उम्मीदवार व मतदाताओं का भी महायुति समर्थन होने की पुष्टि की है। यह बयान जायसवाल ने नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान साझा किया है। प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाकडे थोडंफार उमेदवारी कोणाला द्यायची या संदर्भामध्ये पक्ष पातळीवर वरिष्ठांकडून निर्णय घेतला जातो आणि जो निर्णय एकदा झाला त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व लोक प्रयत्न करतात आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीतून पूर्णचे पूर्ण उमेदवार निवडून येतील। ज्या पद्धतीचं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने जो जनादेश दिला त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये फार मोठं यश महायुतीला लोकांनी दिलं आणि हे मला सांगण्याची गरज नाही की ऑलरेडी आमचे मतदार हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, ते तर आम्हाला मिळेलच, परंतु काँग्रेसचे जे उमेदवार आणि काँग्रेसचे जे मतदार आहे ते देखील महायुतीच्या बाजूने राहतील आणि महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असं मला आत्मविश्वास आहे। नाशिक असेल, पुणे असेल, या जागेवरचे घोळ अजूनही संपलेला नाहीये। दोन उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, याला कसं हे आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या घटना होत असतात। प्रत्येक व्यक्ती आपला क्लेम आहे अशा पद्धतीची त्याची धारणा असते, तो फॉर्म भरतो, परंतु नंतर पक्षश्रेष्ठीवर वरिष्ठांकडून सूचना आल्यानंतर ते विड्रॉल केल्या जातात। आपल्याला कल्पना आहे की जसं यवतमाळमध्ये देखील उमेदवारांनी फॉर्म भरला, परंतु त्यांनी सांगितले की एकदा पक्ष पातळीवर वरिष्ठांकडून निर्णय झाला तर आम्ही महायुतीच्या बाजूने राहू आणि जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहे महायुतीचे ते या संदर्भामध्ये योग्य दखल घेऊन जे अतिरिक्त फॉर्म भरण्यात आलेले ते विड्रॉल करतात। थँक्यू।